सावनेर तालुक्यातील खुर्सापार गावात पशुसंवर्धन विभाग सावनेर यांच्या नियोजनातून दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी एक दिवसीय पशुधन आरोग्य तपासणी, रोगनिदान व औषधोपचार शिबिर यशस्वीपणे राबविण्यात आले. या शिबिरात गावातील अंदाजे 400 गायी, बैल, वासरे, म्हशी व बकरी यांचे विविध आजारांवर मोफत रोगनिदान, औषधोपचार तसेच औषध वाटप करण्यात आले. या शिबिरासाठी सावनेर तहसीलमधील 6 ते 7 अनुभवी पशुवैद्यकीय डॉक्टरांनी उपस्थित राहून सेवा दिली. यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर भीमराव कोहाड, डॉक्टर गणेश डाखोले, सानेसर भाऊ, शहाणे भाऊ व राठोड भाऊ यांनी मोलाचे मार्गदर्शन व उपचार केले. त्यांच्या तत्पर सेवेमुळे गावातील पशुधन धारकांना मोठा लाभ झाला. शिबिर यशस्वी होण्यासाठी खुर्सापार गावातील तरुण मंडळींनी पुढाकार घेत उत्कृष्ट नियोजन व सहकार्य केले. या अभियानात खुर्सापार येथील सेवेकरी भूषण कुबडे, सुशील हिवरकर, रामदास आवारी, केशव मोहतकर, दुर्गेश आवारी, चैतन्य पटे, अनुज क्षीरसागर, हर्षल क्षीरसागर, अभिषेक वानखेडे, प्रतीक वानखेडे, राहुल काळे, ओम वानखेडे, सुधीर भूतमारे, भावेश वडकी व मंथन हिवरकर यांनी विशेष परिश्रम घेतले. याच अनुषंगाने सावनेर कळमेश्वर परिसरात निरंतर गौसेवा कार्य करत असणाऱ्या गौसेवकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये राष्ट्रीय बजरंग दल उपाध्यक्ष सावनेर कळमेश्वर चेतन हेलोंडे, मंगेश गमे बजरंग दल कळमेश्वर तालुकाध्यक्ष, दिवाकर कडू, दिनेश पांडे, सतीश वानखेडे, हुकुम मालवी, धीरज बोंडे व त्यांच्या टीमचा सत्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुर्सापार येथे करण्यात आला. या उपक्रमामुळे गावातील पशुधनाचे आरोग्य सुधारण्यास मदत झाली असून पशुपालकांमध्ये पशुसंवर्धनाबाबत जागृती निर्माण झाली आहे. ग्रामस्थांनी पशुसंवर्धन विभाग, पशुवैद्यकीय डॉक्टर व सर्व सहकार्य करणाऱ्या तरुणांचे आभार मानले आहेत. प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर.